चला आर एन टेंबरे टीम विनंती असेल आपण फिल्डिंग सेट करा. जो संघ या मॅच मधून जिंकेल तो थेट सेमी फायनल मॅच मध्ये धडक मारेल. त्यामुळे दोन्ही संघांना जिंकायचा. जो संघ जिंकेल तो खऱ्या अर्थानं टॉप 3 मध्ये इंटर होईल. चला विनंती असेल पंच आपण मॅच सुरू करण्यासाठी ताकीद द्यायची दोन्ही टीमला. बघा टीम आर एन टेंबरे आपल्याला देखील उत्तरार्धामध्ये बॅटिंग करायची आणि ती देखील चांगल्या उजेडामध्ये आपल्याला बॅटिंग करायची आहे. बॅड लाईटचा अभाव कोणत्याही संघावरती यायला नको. बघा 5:37 झाल्यात. 5:38 आपल्याला मॅच ऑन करायची आहे. आर एन टेंबरे कॅप्टन ऑन ऑल कंपनी. बघा भरपूर वेळ आपण खर्च करताय. चला योगेश कोर थोडीशी घाई करा. यस चला मॅच आपण ऑन करूयात. योगेश कोर विनंती असेल आपण षटकाला सुरुवात करा. भरपूर वेळ आपण खर्च केलाय. यस मॅचला होती सुरुवात देऊया. दोन टीमला विजयाच्या लाख लाख शुभेच्छा. करूयात मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल ऑन साइडला हुक केला आणि दिशा देत असताना शफलोना सफल फटका केला. बॉलला पाठवलं बॅकवर्ड. फाईन एक सीमा पार. फाईन लेग मध्ये येणारा वैभवच्या बॅट मधून पहिला फाईन चौकार. योगेश कोर ज्यानं योगेश कोर म्हटलं तर खऱ्या अर्थानं मुरबाड क्रिकेट असोसिएशन मधील पहिली मालिकावीरची बाईक ज्या खेळून जिंकली आहे तो योगेश कोर. या वेळेला आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा बॉल मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त डिलिव्हरी हाताळत असताना योगेश कोर. येस डॉट बॉल आला वैभवच्या अगेन्स्ट. पुढचा बॉल प्रचंड वेग तेच तर रारा बॉल आपण पाहतोय. ड्राईव्ह करायचा प्रयत्न शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर एकापेक्षा जास्त या बॉलवरती काहीही मिळालं नाहीये. सिंगल मिळाले. सिंगलच्या मदतीनं 5 धावा स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला लागल्या गेल्यात. 5 ऑन बोर्ड. अगदी स्पर्धा मानाची स्पर्धा सन्मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा गौरवाची स्पर्धा परंपरेची आणि स्पर्धा संस्कृती जपणारी अर्थात स्वर्गीय अनंत गणपत कतोरे स्मृती चषक 2026. फुल टॉस बॉल. या वेळेला फटका मिस टायमिंग आहे. शॉट फाईन लेगचा फिल्डर डाऊन द बॉल आणि फायनली कॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करत असताना टिपलाय जाईल. संपलाय खेळ. दिनच झाला फेल. विकेटचा पतन. चला नवीन बॅटर
यस सुधीर स्ट्रायकिंग येण्यात तयार. ओ यावेळेला देखील फटका मिस्टर मेगा विकेट किपर डाऊन द बॉल आणि आता पुन्हा एकदा कॅच कंप्लीट. सलगच्या दुसऱ्या बॉलवरती दुसरा आदरा टीम गेटाची वाडी सगळा बॅटर आउट. थोडस धावत जायचं. सुधीर आपण देखील थोडीशी घाई करा. बघा वेळ आपल्याकडे कमी आहे. कोणत्याही संघावरती बॅड लाईटचा अभाव यायला नको. त्यामुळे स्पीडअप करणं नितांत गरजेचं आहे. सो दोन्ही टीमला विनंती असेल आपण नेहमी स्पीडअप करा. कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग घेऊ नका. कोणत्याही प्रकारचा विलंब करू नका. एक्स्ट्रा वेळ कोणत्याही प्रकारचा खर्च करू नका. षटक क्रमांक पहिल्याच प्रगतीपथावरती सुरू आहे आणि पहिल्या षटकातील शेवटचा एक अंतिम बॉल. स्ट्रायकिंग याला प्रितेश, नॉन स्ट्रायकिंगला वैभव. शेवटचा बॉल योगेश कोरला आपण पाहतोय. धीम्या गतीचा बॉल होता, गती कमी केली. पंचाकडे लाऊड अपील करायचा प्रयत्न. अपील तर भरपूर स्ट्रॉंग आहे पण पंच आपल्या निर्णयात तटस्थ आहेत. अंपायर सिग्नल डॉट बॉल. षटक क्रमांक झाला पहिला कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 5. चला आर्यन टेंबरे टीम मीटिंग घेऊ नका. यस 2 गड्यांच्या नुकसानात 5 धावा. चला स्पीडअप करा. वारंवार आपल्याला सूचित करण्यात येते. आर्यन टेंबरे टीम यस दुसरं षटक प्रगतीपथावरती सुरू झालं आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती बॉल तयार. पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न करायचा प्रयत्न. क्रॉस बटेला फटका एक्झिक्यूट केला. स्क्वेअर लेग मधून फिल्डर प्रचंड वेगाने बॉल पर्यंत पोहोचलाय. एका टप्प्यावरती बॉलला कॅरी केलं. स्ट्रायकिंग एंडला थ्रोपिक होईल तोपर्यंत रन मिळेल ती फक्त आणि फक्त चिकी सिंगल. सुहास मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती तयार. अनुभव भरपूर मोठा सुहास यांच्याकडे आणि अनुभवाची असलेली उंचाची दोरी. त्या अनुभवाचा परफेक्ट ऍडव्हान्टेज सुहास यांना घ्यावा लागेल. दुसरा बॉल समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केला होता. डीप मधून फिल्डर प्रचंड वेगळा बॉल पर्यंत पोहोचला. चिकी सिंगल या बॉल वरती मिळेल. संत गतीने वाहते इंद्रायणी. सिंगल डबलला मैदानाच्या आतमध्ये प्राधान्य दिलं जात आहे. एक धाव भरपूर महत्वाची आणि एका धावेसाठी संघर्ष देखील करावा लागतोय गेटाची वाडी टीमला. लेग ग्लान्स करायचा प्रयत्न सॉफ्टरनं केलाय. फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. डीप मधून स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर पेट्रोलिंग करत होता आणि चित्ताच्या वेगाने बॉल पर्यंत तो पोहोचलाय. त्यांना बॉलला कॅरी देखील केलाय. बॉलची थ्रोफेकी देखील केली. तत्पूर्वी एक धाव एकवडण्याचा अवधी आणि सहजरित्या या बॉलवरती देखील सिंगल. म्हणजे सलगच्या तिसऱ्या बॉलवरती तिसरी सिंगल आली आहे. प्रितेश ऑन अ स्ट्राइक. ओहो लेंथ बॉल चांगली डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आला या डॉट बॉल. हीच तर खऱ्या अर्थानं आर्यन टेंबरे टीमची ओळख आहे. डॉट पर्सेंटेज वाढवण्यामध्ये हा संघ माहीर आहे. सध्याच्या घडीला टेबल टॉपर संघांमध्ये या संघाची देखील वर्णी लागत असते. समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. ऑन दी अप फटका मिस्टमिंग आहे. शॉट मिड ऑफ मध्ये फिल्डर डाऊन द बॉल आणि आता खेळ पुन्हा एकदा टिपला जाईल. संपला बॅटर. प्रितेशचा खेळ. फलंदाज होते बाद. यस 8 अंकावरती 3 गडी गमावल्या थीम गेटाची वाडी संघाला. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 मधील 3 षटकांची मॅच.
शेवटचा बॉल फ्लोअर लेनचा होता ऑन साइडला लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह आपण पाहतोय डीप मध्ये फिल्डर चांगले फिल्डिंग आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला थ्रोपैकी तर झाली आहे आणि या बॉलवरती देखील मिळाली त्या सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 2 चा खेळ इथं झालाय कंप्लीट आणि 2 षटकांच्या अंती खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 3 गड्यांच्या नुकसानात गेटाची वाडी संघ जाऊन पोहोचला 9 अंकावरती 9 ऑन बोर्ड. 9 धावा स्कोर कार्ड वरती सजलात. संघर्ष आपण पाहतो एका धावेसाठी सध्याच्या घडीला सुरू आहे. एका धावेसाठी मेहनत प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना गेटाची वाडी हा संघ आपण पाहतोय. म्हणजे एका बाजूला रेग्युलर गटातील संघ तर दुसऱ्या बाजूला आजचा दिवस ज्या संघाने गाजवला आदिवासी गटामधून गेटाची वाडी हा संघ पुढे आला आणि आता टेंबरे टीमच्या अगेन्स्ट 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे दोन्ही संघाने एक दिवस गाजवलाय आणि या मॅच मध्ये 2 हात करताना आपल्याला जरूर पाहायला मिळतात. पण कोणता संघ या मॅच मध्ये बाजी मारेल याचं उत्तरार्धामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. तिसरं षटक पहिला बॉल गुरुनाथ साडी या बॉलच बॅक ड्राइव्ह स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये बॉलला स्टॉप जरूर केलं आयुषनं. ओव्हर नंबर 3 मध्ये आयुषला आपण पाहतो. शेवटचं षटक अंतिम षटक डेथ ओव्हर स्लॉगरचं षटक हाणामारचं षटक आणि हाणामारच्या षटकामध्ये आयुष. 9 धावा स्कोर कार्ड स्थिरावला 9 अंकावरती. पुढचा बॉल ऑन साइडला देखील क्रॉस बॅटेत खेचायचा प्रयत्न खेचून मारला होता. काऊ कॉर्नर रिझन मधून योगेश कोर पुन्हा एकदा बॉल पर्यंत पोहोचला. योगेश कोरनं या संपूर्ण ओव्हरऑल स्पर्धेमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. कारण जर विचार करायला गेला तर कालच्या दिवसामध्ये तब्बल 65 धाव्यांची नाबाद खेळी योगेश कोरने केली होती. त्याच योगेश कोरचा हा संघ आपण पाहतोय RN टेंबरे दफलक डबल डिजिट मध्ये. हो खोलवर टपाचा बॉल होता. यावेळी देखील शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न वाईड यॉर्कर हाताळायचा होता. DRS टीव्ही अंपायरची मदत बॅटिंग टीम रिव्ह्यू. येस नक्कीच आपण टेक्निकल रूम मध्ये चेक करूयात पाहिलं जाईल. येस फेअर डिलिव्हरी म्हणजे आताचा हा बॉल आला डॉट. हो या वेळेला समोरच्या दिशेने खेळलाय ऑन दी बॉल अवे मध्ये खेळ धावांची कोंडी फोडत असताना आणि आता संयमाचा बाण मात्र मैदानाच्या आतमध्ये तुटलाय. बॉल चाला सीमा पार वैभवच्या बाट मधून पहिला क्रॅकिंग सिक्सर. संयमाचा बाण आता वैभवनं तोडला. षटकार मात्र मैदानाच्या आतमध्ये ठोकला. 16 धावा स्कोर कार्ड वरती. हो या वेळेला हेलिकॉप्टर उडवलाय समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ मध्ये फिल्डर डाऊन द बॉल. पुन्हा एकदा फायनली जजमेंट भरपूर चांगलं आणि कॅच देखील इथे कंप्लीट केली जाते. टिपला जाईल संपला खेळ. वैभव झाला फेल. शेवटचा बॉल चला बॅटर आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हा. जर या बॉलवरती शेवटच्या बॉलवरती षटकार आला ना तर कुठेतरी 20 ते 22 धावा बनवू शकेल गेटाची वाडी संघ. नवीन बॅटर केशव मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मी सर्वांचं सहर्ष हार्दिक आभार व्यक्त करतोय. Yes, still want to go. Last ball of the first inning. चला केशव थोडस स्पीडअप करा. शेवटचा एक बॉल या बॉलवरती मोठा फटका येणं भरपूर गरजेचं आहे. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने हा देखील फटका भरपूर चांगला ओव्हर द बॉल रेट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून बॉल निघून चला थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. सत्र क्रमांक झाला पहिला कंप्लीट आणि पहिल्या सत्राच्या अंतिम फलकावरती धावा लागल्या गेल्यात 20-21 लक्ष. पुन्हा एकदा आम्ही संपूर्ण आयोजन कमिटीचं विशेष मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करू. स्वर्गीय अनंत गणपत कथोरे स्मृती चषक 2026 आयोजन कमिटी आपण पाहतोय. मदनजी कथोरे साहेब अमोलजी कथोरे साहेब असतील संजयजी दुर्गे साहेब असतील यांचं देखील विशेष आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. 7 स्टार लाईव्ह वाहिनीचा देखील आम्ही विशेष हार्दिक आभार व्यक्त करू आणि आमचे ऑफिशियल स्कोरर
अर्थातच रोहन यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करू. डीजे श्रावणी साऊंड सिस्टम यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांच्या माध्यमातून आमच्या आवाजाची काळजी घेण्यात आली आणि आज ज्यांची आम्हाला भरपूर चांगल्या प्रकारची साथ लाभली. अर्थातच मॅजिकल व्हॉइस ऑफ जुन्नर, अर्थातच निखिलजी ठोंबरे सर यांचा देखील आम्ही मनपूर्वक विशेष हार्दिक आभार व्यक्त करू. आणि मी खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी इन्व्हाइट करतोय मायक्रोफोनवरती. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा पुन्हा एकदा स्वर्गीय अनंत गणपत कथोरे स्मृती चषक 2026 आणि या ऐकूयात निखिलजी ठोंबरे सरांचा आवाज. धन्यवाद श्रवण. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय अनंत गणपत कथोरे स्मृती चषक जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये एंटर करताना पाहायला मिळेल. आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे आणि त्यांच्या विपक्ष इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते गेटाची वाडी. 20 बनवल्यात, 21 धावांचं लक्ष. सामन्याला सुरुवात होते. लक्ष 21 धाब्यांचं. वैभव गोलंदाजी ट्रॅकवर तयार. पहिलाच बॉल फटका चांगला फ्लिक पाहायला मिळाली. योगेश कोर यांच्या पाठमधून चौकार. 4 रन. अप्रतिम टायमिंग. पहिल्याच बॉलवर अप्रतिम फटका. भन्नाट फॉर्म मध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळतो. या ग्राउंडची पूर्णपणे पाहणी यांच्या माध्यमातून होती ते रघुनाथजी स्पष्टे हे देखील उपस्थित होतात. त्यांचंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. खास करून टेंबरे टीमची मॅच पाहण्यासाठी ते आलेले आहेत. गोलंदाज यार इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा चांगला फटका. योगेश यांच्या पाठमधून एक सिंगल या बॉलवर होती. ते क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आणि चेंडू पुन्हा एकदा ओलांडेल सीमारेषा. येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4 रन. चांगली फलंदाजी मैदानाच्या आत योगेश कोरची. 2 बॉल मध्ये 8 धावा. गोलंदाज तयार. 8 धावा. वैभव. तिसरा बॉल चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल या बॉलवर पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 9 या धावफलकावर. अजूनही विजयासाठी 12 धाव्यांचं लक्ष. 15 बॉल आणि 12 धावा हे समीकरण. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला वैभव याला. स्ट्रायकर एनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील मनोज केंबारी. 21 धावांचं लक्ष सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरेला. इथे टाकलेला बॉल चांगला फटका. पॅक्ष कव्हरला चेंडू जाईल. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. एक सिंगल दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या 10 ऑन द बोर्ड. 21 धावांचा पाठलाग. आजचा दिवस गाजवला गेटाची वाडी टीमने आणि कालच्या दिवसामध्ये आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे टीम भरपूर चांगला खेळ त्यांचाही राहिला. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा. गोलंदाज तयार. वैभवचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल 11 या धावफलकावर.
11 धावा धावपलकावर षटक क्रमांक पहिलं 21 धावांचं लक्ष त्याचा केला जातोय पाठलाग. स्वर्गीय अनंत गणपत कथोरे स्मृती चषक पहिलंच पर्व आहे या क्रीडा स्पर्धेचं. पहिल्या पर्वामधील दुसरा दिवस मैदानामध्ये आपण पाहतायत. वैभवचा बॉल स्लोवर वन पिक केलं, त्या बॉलला फटका आहे दमदार. धावा तिथे सिंगल मिळताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल 12. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 12 चेंडू 9ची आवश्यकता. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका मनोज यांच्या पाठमधून. आता चेंडू सीमा रेषा ओलांडेल, येतोय चौकार. 4 रन. संघाची धावसंख्या 16. विजयासाठी आता 5 धाव्यांचं लक्ष. भरपूर चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये करतात. 11 बॉल 5. रिवर्स चांगला फटका मनोज केंबार यांच्या पाठमधून. चेंडू सीमा रेषा ओलांडेल, चौकार. विजयासाठी आता एका धावेचं लक्ष. सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी टीम आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरेला खुश आहेत प्रेक्षक वर्ग टेंबरेचे. ते आनंद घेत असताना या क्रीडा स्पर्धेचा जे मात्र पाहायला मिळतात सर्वच त्यामध्ये मनोज केंबारी आहेत. बॅटिंग भरपूर चांगली करतायत सध्याच्या घडीला. भरपूर मित्रपरिवार देखील उपस्थित आहे टीम टेंबरेचा. तिथे चेंडू हवेत आणि टीम आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे जाऊन पोहोचेल आता सेमीफायनल मध्ये. स्वर्गीय अनंत गणपत कतोरे स्मृती चषकाच्या सेमीफायनल मध्ये दाखल. सुभाष केंबार यांची टीम अभिनंदन.